तो आज उभा राहत असेल तर त्यांना धमक्या देऊ की त्यांच्यावर कारवाई। आणि सामान्य माणसांनी सामोर यायचं कधी? सामान्य तो कार्यकर्ता, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून फक्त सतरंजा उचलायच्या, झेंडे घेऊन मिरवायचं आणि तुम्ही उमेदवाऱ्या देताना त्यांना उमेदवारी नाकारायची। तुम्ही ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली सुधीरजी पारवे, ते या सगळ्या 10 वर्ष जेव्हा ते निवडून आले होते त्यांच्याकडून अशी कोणतीही प्रक्रियेत त्यांचं नाव आलं नव्हतं, म्हणूनच ते 10 वर्षानंतर पडले होते। ते कोणत्याही अशा सक्रिय कोरोना काळात नाही दिसले, ते कोणत्याही अशा रुग्णसेवेत नाही दिसत, ते कोणत्या क्रीडा क्षेत्रात नाही दिसत, ते कोणत्या आरोग्य सेवेत नाही दिसत, ते कोणत्याच क्षेत्रात दिसत नाही। आणि तुम्ही अशा माणसाला सीट दिली आणि आज जे म्हणजे अशा पद्धतीनं वागणूक देणारा तुमचा पक्ष कुठपर्यंत तुमच्यावर जनता विश्वास ठेवेल हा एक त्यामागचा। द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। सगळ्यात अगोदर उमरेड विधानसभेतील सगळ्या द मॅक्स न्यूजच्या दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजची बातमी अशी घेऊन आलेलो आहोत की विधानसभा निवडणुका लागलेल्या आहे, फॉर्म भरणं सुरू झाले। फॉर्म भरून आज 2 दिवस होत आहे, दुसरा दिवस आहे। आता काही पक्षाकडनं फॉर्म वापस घेण्यासाठी म्हणून प्रेशर निर्माण करण्याचे काम सगळ्या पक्षाकडनं सुरू आहे, ज्यांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे। त्यामध्येच एक क्लिप आता 1 घंट्या अगोदर आम्ही चंद्रशेखरजी बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे त्यांची ऐकली। त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की जर जे लोक फॉर्म वापस घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि कारवाई करू, हे त्यांचं म्हणणं त्यांच्या पक्षाचे ते जे पदाधिकारी असल्यामुळे तिथपर बरोबर। पण आमचा एक सामान्य प्रश्न, आम्ही या विधानसभेत राहतो, आम्ही या विधानसभेतल्या प्रत्येक बातम्या घेत असतो, त्यावेळेस आमच्या अशा लक्षात येतं की या विधानसभेत काम कोणता कार्यकर्ता करतो। बावनकुळे साहेबांनी किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या उमेदवारांना सीट दिली सुधीरजी पारवे, हे गत 2दा आमदार म्हणून या विधानसभेत लोकांनी बघितलं। 2019 मध्ये तिसऱ्यांदाही त्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामध्ये ते पडले आणि राजू पारवे निवडून आले। त्यानंतर 7-8 या वर्षाच्या कालावधीत एक प्रमोद घरडे म्हणून नाव या उमरेड विधानसभेमध्ये आलं। ते सातत्याने या विधानसभेत काम करायला सुरुवात झाली, त्यांची सुरुवात कामाची झाली आणि त्याच काळात कोरोनाचीही एक महामारी आली। त्यामध्ये त्यांनी जे कोरोनाच्या काळात काम सुरू केलं, त्यांची नाव उमरेड विधानसभेत एक ऑक्सिजन मॅन म्हणून आहे। त्यांनी फार सुंदर काम या विधानसभेत केलं। जर बघायला गेलं, ज्या वेळेस स्वतः माणूस आपला स्वतःच्या नातेवाईकाला मदत करायला तयार नव्हता, त्यावेळेस हा माणूस पूर्णतपणे स्वतःची सगळी यंत्रणा लावून या विधानसभेत राबून काम करत होता कोरोना रुग्णांसाठी। त्यांना ऑक्सिजन पुरवले, धान्याच्या किट्स पुरवल्या, ज्या कोणत्या पेशंटला जशा पद्धतीची गरज होती ते सगळी पुरवली आणि हे खूप छान पद्धतीचे काम। बावनकुळे साहेबांना एक प्रश्न किंवा भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांना एक प्रश्न आहे की बा एखाद्या कार्यकर्त्याला सीट द्यायची तर किती वेळा? 4दा। त्यामध्ये ठीक आहे, त्यांचा रिझल्ट सतत 3 टर्म असतात, ते 3 टर्म आमदार असते, 4थ्यांदा दिली असती तर मान्य होती। बाकी कार्यकर्ते जे काम करत आहेत त्यांचे या विधानसभेत नाव आहे, त्यांना बरं का सीट नाकारली? जो माणूस आपलं घरदार सोडून या विधानसभेला झोकून दिलं, त्यांचं काम या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांनी काम केलं, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम करत आहेत। त्यानंतर ज्या समस्या घेऊन जो कोणी कार्यकर्ता, जो कोणी सामान्य माणूस, तो मग भारतीय जनता पार्टीचा असो किंवा नसो, कोणताही सामान्य माणूस विधानसभेच्या त्यांच्याकडे मदतीला गेला, तो तिथून निराश होऊन आलेला नाही। अशा कार्यकर्त्याची जर उमेदवारी नाकारत असेल आणि तो आज उभा राहत असेल तर त्यांना धमक्या देऊन
की त्यांच्यावर कारवाई, आणि सामान्य माणसांनी सामोर यायचं कधी? सामान्य तो कार्यकर्ता, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून फक्त सतरंजा उचलायच्या, झेंडे घेऊन मिरवायचं, आणि तुम्ही उमेदवाऱ्या देताना त्यांना उमेदवारी नाकारायचं, हे कुठपर्यंत योग्य? आणि ते जर अपक्ष म्हणून उभे राहत आहे आणि त्यांच्या मागे आज खूप मोठा जनमत उभा होताना या उमरेड विधानसभेमध्ये दिसत आहे. आम्ही विधानसभेचं जेव्हा अनालिसिस केलं, प्रत्येक गावागावात जाऊन माहिती घेतलं, प्रमोद घरडे हे एक मोठं नाव आहे आणि अपक्ष म्हणून ते उभे होत आहे, आणि त्यांच्यावर प्रेशर आणण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीकडून कुठपर्यंत योग्य, हाच या संदर्भातला एक प्रश्न होता. त्याच पद्धतीने यांचे दुसरे उमेदवार महायुतीचे राजू पारवे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी भरली आहे. त्यांचा जर कार्यकाळ बघितला तर ते 4.5 वर्ष आमदार म्हणून इथं राहिले. ते काँग्रेस पक्षातून निवडून आले, त्यानंतर याच महायुतीच्या झाशात येऊन त्यांनी पक्ष बदलवला. खासदारकीत यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दिली, ते लढले, पडले. त्याच्यानंतर त्यांनाही विधानसभेसाठी उमेदवारी देऊन असे यांच्या महायुतीकडून शब्द देण्यात आले होते. हे पूर्ण विधानसभेत प्रचलित आहे. जर यांनी दुसरा म्हणजे कार्यकर्ता म्हणजे हा राजू पारवे यांचा जर विचार केला तर या 4.5 वर्षामध्ये त्यांचंही या विधानसभेमध्ये खूप मोठं काम दिसलेलं आहे. त्यांनी इथं रुग्णसेवा ही फार छान पद्धतीने चालवली. ज्या रुग्णांचे मोठे मोठे ऑपरेशन होत नसेल त्यांच्या आमदार निधीतून किंवा मुख्यमंत्री निधीतून जो कोणता निधी असतो त्या निधीतून ते करून त्या अशा असंख्य विधानसभेतल्या रुग्णांचे ऑपरेशन, त्यानंतर कोरोना काळात तेही सक्रिय होते. कोरोना काळात त्यांनीही भरपूरसं काम हे या विधानसभेत केलं. एक चांगले कार्यकर्ता म्हणून आम्ही तो उल्लेख करत आहोत की राजू पारवेंचे काम हे खूप मोलाचं राहिलं. दुसरी गोष्ट, त्यांनी रोजगार मेळावे खूप मोठ्या प्रमाणात भरवले. रोजगार संदर्भातही राजू पारवेंचं काम फार उल्लेखनीय राहिलं आहे. त्याच पाठोपाठ त्यांनी कोरोनाच्या काळात जे मुलं अनाथ झाले होते असं एक दत्तक योजना म्हणून त्यांनी राबवली. बऱ्याचशा मुलींचे त्यांनी लग्न तरी लावून दिले, हे या विधानसभेने बघितले आहे. ते एक आमदार म्हणून फार 4.5 वर्षाचा त्यांचा चांगला कार्यकाळ राहिला. त्यांनी पक्ष सोडून जर ते आज या महायुतीच्या झाशात आले नसते आणि गेले नसते तर आज ते परत म्हणून त्यांना काँग्रेसकडून सीटही मिळाली असती आणि योगायोगाने जनतेमधलं काम पाहून जनतेने त्यांना निवडून येणे दिलं असतं. पण बावनकुळे साहेब तुमच्या जे झाशात महायुतीच्या येऊन त्या माणसाने तुमच्या याच्यात प्रवेश केला, खासदारकीत पडली, त्याला विधानसभेत त्यालाही सीट नाकारली, आणि तुम्ही ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली सुधीरजी पारवे, ते या सगळ्या 10 वर्ष जेव्हा ते निवडून आले होते त्यांच्याकडून अशी कोणतीही प्रक्रियेत त्यांचं नाव आलं नव्हतं, म्हणूनच ते 10 वर्षानंतर पडले होते. ते कोणत्याही अशा सक्रिय कोरोना काळात नाही दिसले, ते कोणत्याही अशा रुग्णसेवेत नाही दिसत, ते कोणत्या क्रीडा क्षेत्रात नाही दिसत, ते कोणत्या आरोग्य सेवेत नाही दिसत, ते कोणत्याच क्षेत्रात दिसत नाही, आणि तुम्ही अशा माणसाला सीट दिली. आणि आज जे उमेदवार 2 म्हणजे आम्ही ज्यांचा उल्लेख करत आहोत, एक राजू पारवे आणि दुसरं प्रमोदजी घरडे, हे दोन्ही उमेदवारांना तुम्ही नाकारून त्यांना उमेदवारी, आणि आज यांना म्हणण्यात येते की यांनी जर बंडखोरी केली तर यांच्यावर कारवाई करू. पण हे दोन्ही उमेदवार या विधानसभेत एक चांगल्या पद्धतीने यांनीच काम लोकांनी बघितलेलं आहे, तर त्यांना का बरं निवडून नाही देतील लोक, किंवा त्यांच्या मागे का बरं उभे नाही राहतील, हा एक खूप मोठा प्रश्न. त्याच पद्धतीने एक आम्हाला असं सांगू इच्छितो की एक उमरेड विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून एक मेसेज सोडण्यात आला होता. हा मेसेज बघा, इतका सविस्तर आम्ही वाचून दाखवतो थोडा शॉर्ट मध्ये,
की विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी शेवटच्या 2 दिवसाची शिल्लक आहे, मात्र पक्षाकडून अद्यापही उमरेड विधानसभा कुणालाही उमेदवारी यांनी घोषणा झालेली नाही आहे। उलट इतर पक्षातील काही गद्दार महायुतीत उमेदवारी आपल्या मिळण्याचं सांगून भाजप कार्यालयाला मूर्ख बनवित आहे। पुढील 48 तासात आपल्या अतिशय महत्त्वाचे आहे। आपण ज्यांच्या नेतृत्वात मागील 15 वर्षापासून काम करत आहे त्यांच्यासाठी आपल्या एकत्र यायचे आहे। आतापर्यंत आपण नेत्यांचे ऐकले, मात्र आता नेत्यांची आपली बाजू आणि आपली भूमिका सांगणे आवश्यक आहे। लक्षात असू द्या, अभी नहीं तो कभी नहीं अशीच परिस्थिती होणार आहे। या सर्व विषयाची चिंतन आणि मंथन करण्यासाठी आज रविवार दिनांक 27 तारखेला दुपारी 1 वाजता अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली, तरी आपण सर्वांनी बैठकीत उपस्थित राहा अपेक्षित आहे। आणि महत्त्वाचं आता जे आम्ही सांगतोय ते थोडंसं ऐका। ज्या शिंदे सेनेचे उमेदवार क्षेत्रात 4 धुरकरी आणि 1 आक्टधरी त्या पक्षाला उमरेडची उमेदवारी मिळण्यास किंवा 4.5 कार्यकर्त्यांचा नेता असलेल्या गद्दार रास तिकीट मिळण्यात येता काळात भाजपच्या संघटनेचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा आपण सर्वांनी उठा आणि एकत्रित या हीच विनंती। अशा पद्धतीचे बावनकुळे साहेब तुमच्या पक्षाकडून मेसेज टाकण्यात आले। हे तुमच्या पक्षाकडून तुम्ही त्या राजू पारवेंना उमेदवारी दिली होती आणि तुमचे कार्यकर्ते त्यांना असं म्हणतात धुरकरी आणि 1 आक्टधरी, म्हणजे 4 लोक आणि 1 आक्ट धरणारा 5, अशा पद्धतीचा तुम्ही उल्लेख राजू पारवे बद्दल करता। कुठपर्यंत ही संस्कृती आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची की अशा पद्धतीने मेसेज तुम्ही व्हायरल करताय उमरेड विधानसभेत, की ज्याच्यासाठी तुम्ही 4-6 महिन्या पहिले मत मागत फिरले होते तुमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे, मग त्यानं काम केलं पक्षाचं का नाही? जर त्यांचं काम केलं असतं सेनेसोबत तुम्ही एकनिष्ठ असते तर मग सीट कशाला पडली असती? म्हणजे अशा पद्धतीनं वागणूक देणारा तुमचा पक्ष कुठपर्यंत तुमच्यावर जनता विश्वास ठेवेल हा एक खूप त्यामागचा प्रश्न। दुसरा विषय काँग्रेस संदर्भातला। काँग्रेसमध्ये उमेदवारी झालेली आहे संजयजी मेश्राम यांना। ते सातत्याने 3 टर्म पासून या विधानसभेत काम करत आहे। त्यांना 14 मध्ये उमेदवारी झालेली होती, 14 मध्ये ते पडलेले होते। काही त्यांच्या काँग्रेस पक्षातल्या लोकांना गद्दाऱ्या करून वेगळा उमेदवार म्हणण्यात हेच राजू पारवेंना उभं करून अपक्ष लढवलं होतं आणि त्यावेळेस ते पडले होते। पण तरी ते या विधानसभा न सोडता ते क्षेत्रात काम करत राहिले। त्यांचंही कोरोना काळात खूप मोठं काम आहे आणि सातत्यानं पक्षात राहिले। 19 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली तरी ते पक्षासोबत राहिले। आज त्यांना पक्षाने उमेदवारी दिली। आता काँग्रेसमध्ये हे बघण्यासारखं आहे की त्यांचा काँग्रेसमध्ये विजय होईल नाही होईल, त्यांचे कार्यकर्ते कुठपर्यंत त्यांच्यासोबत राहतात। 24 आज सुरू आहे, 14 मध्ये जी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती नाही होणार असं काही चित्र आज काँग्रेसमध्ये दिसत नाही आहे। पण येणाऱ्या विधानसभेमध्ये अशा असंख्य घडामोड्या सुरू राहतील आणि ते सगळं विश्लेषण घेऊन आम्ही सातत्याने येत राहू। धन्यवाद। द मॅक्स साठी मी पवन शिंगणे। आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।